नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला चौथा प्रॉब्लेम आज आपण बघत आहोत. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते. काय सांगितलंय बघा, प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. तुम्हाला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. फॉलोइंग इज द रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. कधीचा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे? 31 मार्च 2019 चा. म्हणजे 31 मार्च 2019 चा तयार करायचं म्हणजे तुमचं वर्ष कधी सुरू होणार आहे? 1 एप्रिल 2018 ला. म्हणजे तुमचं जे करंट इयर आहे ते कुठलं होणार आहे? 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 असं होणार आहे. मग नेक्स्ट इयर कुठलं असेल? तर 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे काय होईल? नेक्स्ट इयर होईल. आणि तुमचं लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर कुठलं होणार आहे? करंट इयरच्या अगोदरचं वर्ष कुठलं होणार आहे सांगा बरं. तर 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018 हे काय होईल? लास्ट इयर होईल, प्रिव्हियस इयर होईल. याचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना होणार आहे. खाली तुम्हाला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 चं दिलेलं आहे. खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट वाचूयात आणि टिक मार्क करून घेऊयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट सांगितलेले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹4500. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, मग सबस्क्रिप्शनला टिक मार्क करूयात. सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाउंटेड टू ₹1000 आहे, रेंटला टिक मार्क करूयात. थर्ड, एंट्रन्स फी आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम, एंट्रन्स फीला टिक मार्क करूयात. त्याच्यानंतर फोर्थ काय सांगितलेलं आहे? स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ₹6000 अँड ऑन 31 मार्च 2019 ₹14,000. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तिथे आपण घेतलेला आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साईड इन्कम असते. रिसिप्ट साईडला बघूयात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला काय दिलेलं आहे? त्यांनी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. हे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचे ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत. कॅश इन हँडचा आणि कॅश ॲट बँकचा हा बॅलन्स घ्यायचा नसतो. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? घ्यायचा नसतो का? तर हा पाठीमागच्या वर्षाचा आहे, तो आपण ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे. आता रिसिप्ट साईडला पुढे काय दिलेलं आहे? टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2017-18. आता 2017-18 चं दिलेलं आहे म्हणजे कुठलं झालं? लास्ट इयरचं झालं, प्रिव्हियस इयरचं झालं. ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण घेणार का? नाही. त्याच्यानंतर काय सांगितलंय? 2018-19 चं किती दिलेलं आहे? 44,500. आता करंट इयरचं आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, करंट इयरचेच इन्कम आणि एक्सपेन्सेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रेकॉर्ड करतो. मग हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन कुठे घ्यायचं असतं? तर इन्कम साईडला. सबस्क्रिप्शन इज अँड इन्कम. सबस्क्रिप्शन काय आहे? आपला इन्कम आहे. मग इन्कम साईडला लिहूयात बाय सबस्क्रिप्शन. किती आहे 2018-19 चं? 44,500. इनरच्या कॉलम मध्ये लिहिते ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 2019-20 चं दिलेलं आहे. 2019-20 म्हणजे कुठलं झालं? नेक्स्ट इयर झालं. नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आहे. मग हे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स घेतात कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आपण इथे बॅलन्स शीट ओपन केलेला नाही. सबस्क्रिप्शनचे लगेच आपण ऍडजस्टमेंट पण बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज ₹4,500. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, अजून येणं बाकी आहे. मग या सबस्क्रिप्शन मध्ये ते केलं पाहिजे काय? ऍड. मग इथे लिहिते ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर $4,500. टोटल आउटरला किती येते सांगा? 49,000. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आपला इन्कम येणं बाकी आहे, आपली असेट होते म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? रिसिप्ट साईडला एंट्रन्स फी. एंट्रन्स फी म्हणजे काय? एंट्रन्स फी आर द फीज पेड बाय द पर्सन्स हु वॉन्ट टू बिकम मेंबर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे मेंबर होऊ इच्छितात ती लोक ही फी पेड करतात. एंट्रन्स फी, प्रवेश फी. आता एंट्रन्स फी दिलेली आहे तुम्हाला. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय त्यांनी?
ऍडजस्टमेंट पण बघूयात. एंट्रन्स फी आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. एंट्रन्स फी काय आहे? रेव्हेन्यू इन्कम आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतो. आणि एंट्रन्स फी रेव्हेन्यूच आहे. रेव्हेन्यू म्हणजे काय? तर रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. रेग्युलरचा आपला इन्कम आहे एंट्रन्स फी. मग कुठे घेणार तुम्ही? इन्कम साईडला. इन्कम साईडला लिहूयात बाय एंट्रन्स फी 8,000. परत काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये? टू डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता डोनेशन कशासाठी आहे? बिल्डिंग फंड साठी आहे. मग ते बिल्डिंग फंड मध्येच ऍड केलं पाहिजे. डोनेशन म्हणजे काय? देणगी किंवा दान. फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात, ते सोशल सर्व्हिस साठी काम करत असतात, सामाजिक सेवा करत असतात. याच्यासाठी काही लोक डोनेशन देतात. मग हे डोनेशन जर स्पेसिफिक पर्पज साठी असेल तर त्याच ह्याच्यामध्ये ते ऍड करायचे असतात. हे बिल्डिंग फंड साठी आहे ना, मग बिल्डिंग फंड मध्येच ऍड करायचं असतं. तर बिल्डिंग फंड कुठे येतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड मध्ये हे डोनेशन काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? टू इंटरेस्ट. इंटरेस्ट घेऊयात कुठं? इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट. किती आहे इंटरेस्ट? 600. साईड जी आहे ती कुठे येते? इन्कम साईडला येते. फक्त त्याच्यातले जे कॅपिटल इन्कम आहे ते इथं येत नाही. पुढे काय सांगितलंय बघा? टू सेल ऑफ फर्निचर. बुक व्हॅल्यू दिलेली आहे फर्निचरची किती? 8,000 आणि अमाऊंट दिलेली आहे किती? 4,500. आता सेल ऑफ फर्निचर हा कॅपिटल इन्कम आहे. इथं आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरला घेत नाही, पण त्याच्यावर हे फर्निचर विकून प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे काढून आपण इथे घ्यायचं आहे. नोट्स मध्ये बघूया सेल ऑफ फर्निचर. फर्निचरची बुक व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? त्यांनी 8,000 दिलेली आहे. आणि हे जे फर्निचर आहे ते तुम्ही सेल केलेलं आहे कितीला? सेल ऑफ फर्निचर कितीला केलेला आहे? 4,500 ला. बघा, एक बुक व्हॅल्यू म्हणजे काय? तर पुस्तकामध्ये जी फर्निचरची किंमत आहे ती. आता फर्निचरची बुक व्हॅल्यू किती आहे? 8,000 आहे. आणि तुम्ही फर्निचर विकलेला आहे कितीला? 4,500 ला. मग फर्निचर विकून तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस? 8,000 चं फर्निचर तुम्ही कितीला विकताय? 4,500 ला. म्हणजे झाला काय? लॉस. किती झाला? 3,500. त्याला लिहूयात लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. मग हा जो लॉस आहे तो तुम्ही कुठे घेणार? कुठे घेणार? डेबिट साईडला घेणार. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग डेबिट साईडला लिहूया टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. इथे लिहूयात 8,000 मायनस 4,500. तर अमाऊंट आली किती? लॉसची 3,500. एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट सेल केलेल्या फर्निचरची अमाऊंट तुम्ही इथे घ्यायची नाही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघू? पेमेंट साईडला बाय सॅलरीज दिलेला आहे. आता पेमेंट साईडला आहे तुमचा खर्च आहे, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार? डेबिट साईडला. डेबिट साईडला लिहूया टू सॅलरीज. किती अमाऊंट आहे? डायरेक्ट ऑर्डरच्या कॉलममध्ये सांगितलेलं आहे बाय रेंट इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 17-18 आणि टोटल रेंटची अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला? 5,000 दिलेली आहे. मग रेंट आहे कुठं? पेमेंट साईडला. म्हणजे कुठं येणार? पेमेंट साईडला एक खर्च आहे. एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू रेंट. रेंटची अमाऊंट इनरच्या कॉलममध्ये लिहूयात 5,000. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? ह्या 5,000 मध्ये 2,000 असे इन्क्लूड आहेत की ते 2017-18 चे 17-18 चे म्हणजे कुठल्या वर्षाचे आहेत? लास्ट किंवा प्रिव्हियस इयरचे आहेत. मग प्रिव्हियस इयरचे असतील तर ते केले पाहिजेत काय? ह्यातून लेस पेड फॉर 2017-18. काय आपण लेस इनरच्याच कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. ऍडजस्टमेंट पण आहे त्याला. रेंटचे ऍडजस्टमेंट लगेच बघूया. आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाउंटेड टू ₹1,000. करंट इयरचा रेंट आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करायचे असतात काय? ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे? 1,000. टोटल आउटरला घेऊयात 4,000.
आणि आउटस्टँडिंग रेंटचा दुसरा इफेक्ट येईल कुठं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कारण रेंट काय आहे आपला एक्सपेन्सेस. त्याने काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेमेंट साईडला म्हणजे कुठे येणार, एक्सपेंडिचरला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1450. त्याच्यानंतर काय आहे फिक्स्ड, त्याच्यानंतर काय आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट काय आहे आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला येईल. त्याच्यानंतर काय आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती अमाऊंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीची 750. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर आणि टोटल अमाऊंट दिलेली आहे किती 5500. बघा जनरल एक्सपेन्सेस आहेत म्हणजे एक्सपेंडिचर साईडला येणार टू जनरल एक्सपेन्सेस किती आहे टोटल 5500. आणि तिथेच त्यांनी ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर. त्याच्यामध्ये 500 असे आहेत की ते नेक्स्ट इयर साठी पेड केलेले आहेत. मग नेक्स्ट इयरचे जर पेड केलेले असतील तर ते करायला पाहिजेत काय लेस. मग लेस लिहूयात पेड फॉर नेक्स्ट इयर, पेड फॉर नेक्स्ट इयर 500 वजाबाकी टोटल आली किती 5000. बघा पुन्हा सांगते की फक्त करंट इयरचं घ्यायचं, लास्ट इयरचं किंवा नेक्स्ट इयरचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायचं नाही. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस दिलेलं आहे 40,000 दिलेलं आहे. आणि स्पोर्ट्स मटेरियलची आपल्याला ऍडजस्टमेंट पण आहे. काय आहे ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ₹6,000 अँड ऑन 31 मार्च 2019 ₹14,000. म्हणजे स्पोर्ट्स मटेरियलची जी ऍडजस्टमेंट असते ती कुणासारखी असते, स्टेशनरी सारखीच असते. बघा पहिल्या प्रॅक्टिकलचा जो प्रॉब्लेम होता त्या स्टेशनरीची ऍडजस्टमेंट झालेली आहे. तर स्पोर्ट्स मटेरियलच्या बाबत काय करायचं असतं, तर ऍक्च्युअल जे स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम झालेलं आहे त्याची अमाऊंट काढायची असते. आता कन्झ्युम झालेलं आहे वापरतोय आपण म्हणजे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला. मग लिहायचं टू स्पोर्ट्स मटेरियल, टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम जी अमाऊंट आहे ती काढताना कशी काढायची असते, पहिल्यांदा घ्यायचं असतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल म्हणजे 1 एप्रिलचा किती दिलेला ऍडजस्टमेंट मध्ये 6000 दिलेला आहे. परत त्याच्यात काय करायचं असतं ऍड परचेस, या वर्षात तुम्ही किती परचेस केलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला बघा स्पोर्ट्स मटेरियल परचेसची अमाऊंट दिली किती 40,000. आणि क्लोजिंग स्टॉक जो दिलेला आहे 31 मार्चचा तो किती दिलेला आहे 14,000 दिलेला आहे. हा क्लोजिंग स्टॉक आहे तो करायचा काय लेस क्लोजिंग स्टॉक किती आहे 14,000 आहे तुमचा किती 6,000. परत परचेस केलं स्पोर्ट्स मटेरियल किती तुम्ही 40,000, टोटल झाली 46. त्यातनं हे 14,000 झाले तर वजाबाकी आउटरला किती येते 32,000. आता पेमेंट साईडला परत काय दिलेलं आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आता हा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक क्लोजिंग बॅलन्स आहे. हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे ऍट दी एंड ऑफ इयर, या वर्षाच्या करंट इयरच्या शेवटी तुमच्याकडे कॅशचा आणि बँकेचा बॅलन्स एवढा शिल्लक राहिलेला आहे. तो कुठे घ्यायचा असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचा असतो. इथं आपण बॅलन्स शीट ओपन करत नाही. ठीक आहे. आपला सगळ्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट सोडून झालेला आहे, ऍडजस्टमेंट पण बरोबर झालेल्या आहे. त्याच्याबरोबरच मग काय करायचं असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. मग एक्सपेंडिचरची टोटल करायची आणि इन्कम साईडची पण टोटल करायची, दोन्ही साईडची टोटल करायची. आता जर इन्कम साईडची टोटल केली तर किती येते 57,600. 57,600 साईडची जर टोटल लेस केली तर त्यातनं ही डेबिट साईडची एक्सपेंडिचर साईडची जर टोटल लेस केली तर फरक येतोय किती. बघा इन्कम साईड मोठी आली तुमची बरोबर, मग इन्कम साईड जर मोठी आली तर आलेल्या फरकाला काय लिहायचं, बघा काय लिहिणार तुम्ही टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे काय एक्सेस झालेला आहे इथं इन्कम झालेला आहे एक्सपेंडिचर पेक्षा, त्यालाच काय म्हणायचं सरप्लस. आपला सरप्लस जे आहे ती किती आली 5,900. हे वाक्य फ्रेजला पण येतं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, त्याला काय म्हणतात सरप्लस म्हणतात. आपलं सरप्लस किती आलं 5,900. सरप्लस कधी येते जेव्हा इन्कम साईड मोठी असते तेव्हा, आणि जर
एक्सपेंडिचर साईड जर मोठी आली तर फरक येणारे इन्कम साईडला आणि त्याला तुम्ही काय म्हणणारे डिफिसिट म्हणणारे. आता आपल्या या प्रॉब्लेम मध्ये काय आलेला आहे सरप्लस. आता सरप्लस काय करायचं असतो ऍडेड इन कॅपिटल फंड. सरप्लस कॅपिटल फंड मध्ये काय करतात ऍड करतात. ठीक आहे. आता इथं काय बॅलन्स शीट ओपन केलेला नाही. ठीक आहे. आपला हा जो प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकल मधला चौथा सातारा स्पोर्ट्स क्लबचा तो सोडवून झालेला आहे. ठीक आहे. मग याच्या पुढे सुद्धा आपण पटपट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे व्हिडिओ तयार करतोय. हे जे व्हिडिओ आहेत आपल्या अकाउंटचे ते तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. इथं मी थांबते. थँक्यू.